परळीमधील औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन चालू आहे। दाऊदपूर ग्रामस्थांच्या वतीनं हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलं जातं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आपण पाहू शकतो जे काही अधिकारी आहेत, नागरिक आहेत औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणारे, त्यांचा पूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी ब्लॉक करण्यात आला आहे। मात्र दाऊदपूर ग्रामस्थ आहेत ते वारंवार मागणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। वेगवेगळे आंदोलनं, वेगवेगळे उपोषणं जे आहे ते आपल्याला परळीमध्ये केल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि थेट ते ग्रामस्थ माझ्यासोबत आहे। दादा, काय मागणी असणार आहे? आमचं राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने जे नवीन 80% पॉईंटची प्रक्रिया होत आहे त्यातल्या अन्यकारक अटी शिथिल करण्यासंदर्भात आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की प्रदूषणबाधित दाऊदपूर गावासाठी जे शेतकरी अवलंबून असणारे सगळ्यांचा बेरोजगार झालेले आहेत, त्याच्यासाठी एक स्वतंत्र राख यंत्रण धोरण आमच्या दाऊदपूरसाठी लागू करण्यात यावे लवकरात लवकर। आणि दुसरा मुद्दा जे आपले त्यांनी अन्यकारक ज्या अटी टेंडरमध्ये लावलेल्या आहेत, जसे की टर्नओव्हर म्हणा, राख हाताळणीचा अनुभव, पोकलेन मशीन 20,000 लिटर टँकरचं, ह्या सर्व अटी दाऊदपूर गावासाठी जे प्रदूषणबाधित गाव आहे त्यासाठी शिथिल करण्यात यावे। आणि दुसरा मेन मुद्दा, ज्यावेळेस ही मागणी तुम्ही केली त्यावेळेस तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये काही सकारात्मक चर्चा वगैरे झाली? नाही झाली की सकारात्मक. पाठीमाग ज्यावेळेस म्हणले होते आम्हाला एक 50-20% दिलं, पुन्हा 50% देऊ, पुन्हा आम्ही उपोषण केलं. त्याच्यावर नंतर 1-2 वर्षाखाली रस्ता रोको केला होता. त्याच्यानंतर एक उपोषण केलं. आत्ता उपोषण केलं 1-4 महिन्याखाली. तर आम्हाला म्हणले एवढं टेंडर कसं तरी करा, 20% चालू करता म्हणून आम्हाला काहीतरी हातामध्ये कोलती दिल्यासारखी केली. काही चालू बी केलं नाही, हे भरा ते भरा, त्याच्यातच टायमिंग घालीत गेले आतापर्यंत. आता त्या दिवशी म्हणले तुमची ऑर्डर घेऊन जा, शनिवारच्या दुपारी दिवशी 3:30 वाजता म्हणले की तुमची ऑर्डर घेऊन जा. तर रविवारमध्ये आला, कशी ऑर्डर घेऊन जायची, कुठून पैसे भरायचे? एक तर 1 वर्ष झालं अन्यायकारक टेंडर चालू आहे 80%. गावातल्याला मोबदला कुठलाच नाही आहे आमच्या. ते अन्यायकारक असून बी हे असे हे पाय मोडलेले गावातले लोक, कुणाचे बिमार आहेत, कुणी कसं आहे, 2-3 लोक वारलेत त्याच्यामध्ये, कुणाचे फुफ्फुसाचे रोग झालेत. आणि हे टेंडर असं म्हणलंच नाहीत. मी तर म्हणतो गावासाठी त्यांनी स्वतंत्र द्यावं आणि काहीतरी बघावं की 20% नाही की 50%, 70% गावासाठी त्यांनी द्यावं. वारंवार मागणी करतायत, मात्र मागणी कुठेही तुमची पूर्ण होताना दिसत नाही। सर मागणी नाही होत पूर्ण. आणि पाय सर मी अपंग ह्याच्यामध्ये झालं, मी राखा टँकरनं मला उडवलं आहे. मग काहीच सुद्धा नाही, मला कोणते काहीच नाही. मी काय काय करू सर? मी आता माझे लेकरं आहेत, मी काय कोणतंच हे होत नाही माझं. माझी प्रति भलती गंभीर आहे. काही नाही, माझी भरपाई करावी. सरकारला ही मान्य आहे माझी. दादा, काय काय प्रतिक्रिया? हे परत एकदा तुम्हाला रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली? ह्यांचे जे धोरण आतापर्यंत औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यामार्फत वारंवार आम्हाला आश्वासन देण्यात येत आहे, परंतु त्याची पूर्तता आतापर्यंत त्यांनी केलेली नाही। आम्ही वारंवार आंदोलन उपोषणं करीतच आहेत, पण आतापर्यंत त्यांची सकारात्मक भूमिका कुठलीही आलेली नाही। त्याच्यामुळं आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। पुढली भूमिका काय असणार आहे? आता रस्ता रोको आंदोलन केलंय, मागणी जर मान्य नसेल, आमच्या ज्या अटी आहेत, मागण्या आहेत, त्या मान्य कराव्यात। त्याच्यानंतर आम्ही आंदोलन कशासाठी करायचं? आंदोलन करण्याची आवश्यकता येऊ देऊ नये, कारण आम्ही प्रदूषण बाधित आणि प्रकल्पग्रस्त आहेत। आमच्यावर ह्या प्रदूषणाचा एवढा विळखा आहे की आमच्यावर आरोग्यावर, पाण्यावर आणि वातावरणात दुष्परिणाम होते। त्याच्यामुळं बरीच काही हानी होती इथल्या जनतेची। जे की लोकल लोक आहेत त्यांचा विचार न करता बाहेरच्या लोकांसाठीच हे टेंडर काढायलेत आणि द्यायलेत। ह्याची पूर्ण आमच्या जमिनी गेल्यात। पिढ्याच्या जेवढ्या जमिनी होत्या, जेवढ्या पिढी जगायचं त्या जमिनीवर, त्या जमिनी घेतल्यात की आम्ही का दिल्या? किंवा उद्या चालून आमच्या मुलांना ह्याच्यापासून काहीतरी उद्योगधंदे होतील, आपलं कुटुंब जगवितील, ह्या हेतून उपोषण आंदोलन म्हणलं की वादाची शक्यता जी आहे तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये होताना पाहायला मिळते। मात्र हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही आंदोलन मागं घेऊ, परंतु सकारात्मक भूमिका त्यांची येतच नाही। वारंवार नुसते आश्वासनं देत आहेत आतापर्यंत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि हे जे टेंडर 80%चं टेंडर धरलं आहे त्यांनी, त्याच्यात अन्यायकारक अटी आहेत, त्या अटी आमच्याच्यानं पूर्तता करणं होत नाही। मग आम्ही सुशिक्षित बेकार आहेत, उद्याच्याला उपासमारीची वेळ येईल आमच्यावर। याला जिम्मेदार पूर्णतः औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी असतील।
ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया हेच राखेचा मुद्दा जो आहे तो पूर्ण अधिवेशनामध्ये देखील गाजला आणि गाव पातळीवर जर पाहायला गेलं तर अशा उपोषणं आंदोलनं रस्ता रोको आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड, परळी.